बोरकुंड प्रथम लोकनियुक्त सरपंच तथा इंदुबाई बदाने प्रतिष्ठान अध्यक्ष बाळासाहेब बदानेंच्या अथक प्रयत्नातून विविध विकास काम लोकार्पण सोहळा संपन्न। याबाबत अधिक वृत्त असे की धुळे तालुक्यातील बोरकुंड येथील प्रथम लोकनियुक्त सरपंच तथा इंदुबाई बदाने प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा नुकत्याच हजारोंच्या संख्येने शेकडो सरपंचांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणारे बाळासाहेब बदाने यांच्या अथक प्रयत्नातून कोटी रुपयांचा उद्घाटन सोहळा लोकार्पण सोहळा आज दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी पार पडला। सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत या विविध विकास कामांचा उद्घाटन लोकार्पण सोहळा पार पडला, ज्यात प्रामुख्याने या उद्घाटन प्रसंगी विद्यमान खासदार माजी मंत्री खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते सदर या कामांचे उद्घाटन करण्यात आले। तर या कामासाठी बोरकुंड प्रथम लोकनियुक्त सरपंच तथा इंदुबाई बदाने प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा भाजपाचे बाळासाहेब बदाने यांनी या ठिकाणी संपूर्ण बोरी परिसरात धुळे तालुक्यात प्रत्येक गावागावात विविध विकास कामांच्या माध्यमातून आपला छबी उमटवली असून प्रत्येक गावात ते विविध विकास कामे करीत आहेत। त्यातलाच एक भाग म्हणून आज सकाळी 8:30 वाजता जुनवणे ते इंद्रुण 126 किलोमीटरचा मजबूतीकरण व डांबरीकरण रस्त्याचं उद्घाटन जुनवणे या ठिकाणी करण्यात आले। तदनंतर ओरपाडा या ठिकाणी सकाळी 9 वाजता ओरपाडा ते मांडळ असा 73 किलोमीटरचा रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण करणे या कामाचा शुभारंभ या ठिकाणी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आला। तदनंतर 10 वाजता कुडथे ते नंदाडे बुद्रुक 65 किलोमीटरचा रस्ता कुडथे या ठिकाणी या कामाचा उद्घाटन करण्यात आले। तर 11 वाजता बोरकुंड ते तरवाडे या ठिकाणी 123 किलोमीटरचा मजबूतीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ बोरकुंड या ठिकाणी करण्यात आला। अशा या 4ही कामांचं उद्घाटन आज खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले। तर प्रथम लोकनियुक्त सरपंच या पदावर असताना देखील त्यांनी बोरकुंड संपूर्ण आजूबाजू परिसरातल्या पंचक्रोशीतल्या खेड्यांवर देखील आपल्या कामाचा ठसा उमटवला। त्यातून त्यांनी त्यांच्या विकास कामांना नागरिकांनी ग्रामस्थांनी प्राधान्य देत त्यांच्या अर्धांगिनी सौ शालिनीताई बाळासाहेब बदाने यांना जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून दिले। जिल्हा परिषद सदस्याच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण बोरी परिसरात विविध विकास कामांची गंगा या ठिकाणी आणून संपूर्ण गावांचा विकास ते करीत आहेत। रस्ते, गटारी, पथदिवे यासह ग्रामीण सडक योजना, जलसिंचन, जलसंधारण अशा सर्वच कामांमधून या ठिकाणी त्यांनी आपला ठसा उमटवला असून येत्या काही काळात निवडणुका तोंडावर असून नागरिक ग्रामस्थांकडून त्यांना मोठे प्रोत्साहन मिळत असून ते भावी आमदार देखील होतील असं ग्रामस्थांच्या वतीने वर्तवले जात आहे। अशा या बाळासाहेब बदानेंच्या कामांना ग्रामस्थ नागरिक हे प्राधान्य देत असून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असा विश्वास या ठिकाणी सर्व ग्रामस्थ करीत आहेत। सदर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, बोरकुंड प्रथम लोकनियुक्त सरपंच तथा इंदुबाई बदाने प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा भाजप नेते बाळासाहेब बदाने, बोरकुंड सरपंच रावसाहेब पाटील, पंचायत समिती उपसभापती देवेंद्र माडी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब देसले, जिल्हा परिषद सदस्य आशुतोष पाटील, माजी सभापती संग्राम पाटील, भैयासाहेब रवंदळ, माजी उपसभापती भैया पाटील, भगवान कव्वाड, युवा भाजप नेते जितेंद्र जैन, बबन चौधरी, देवेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर आबा पाटील, बिरडई सरपंच राजेंद्र पाटील आदी सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते।
चप्पल काढी के मग या पुढे इकडे सर का मागे सर सरक मागे सरक बोलू ना समारंभाच्या निमित्ताने आपल्या व्यासपीठावर उपस्थित आपले लाडके खासदार माननीय बाबासाहेब सुभाषजी भामरे सर, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय बबनरावजी चौधरी साहेब, धुळे तालुका मंडल पूर्व अध्यक्ष देवेंद्रजी पाटील, पश्चिम अध्यक्ष रितेशजी परदेशी, जिल्हा परिषद सदस्य माननीय संग्रामाबा, माननीय आशुतोष भैया, आमचे मार्गदर्शक माननीय प्रभाकराबा, उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय उत्कर्ष भैया पाटील, ज्येष्ठ भाजपाचे नेते पावसाहेब देसले, श्यामजी बडगुजर, तालुका पंचायत समिती उपसभापती देवेंद्रजी माळी, आपल्या बोरकुंचे सरपंच रावसाहेब पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती विद्याधर पाटील तथा भैया, आपल्या पंचकोशीतले सगळे उपस्थित सरपंच, गावातले सगळे माझे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि मित्र, आज आपण डॉक्टर खासदार साहेबांच्या माध्यमातून जी काही कामं मंजूर करून घेतली त्या कामांचा भूमिपूजन समारंभ आयोजित केलेला आहे। त्यातलाच पहिला टप्पा आम्ही जोरणे गावाला पूर्ण केला। जोरणे ते इंद्रोण हे 100 लाख रुपयाच्या कामाचं भूमिपूजन, नॅशनल हायवे 211 ते जोरणे याच्यातलं 30 लाख रुपयाचं कॉन्क्रिटीकरणाचं कामाचं भूमिपूजन, त्याच पद्धतीने त्या गावांतर्गत 90-10 योजनेअंतर्गत कॉन्क्रीटचे तयार करणे, जनसुविधा अंतर्गत कॉन्क्रीटचे तयार करणे, गौण खनिज अंतर्गत कॉन्क्रीटचे तयार करणे, असे साधारण 1 कोटी ते कामं, या सर्व कामांचा भूमिपूजन समारंभ आपण इथं आलो आहोत। आता आपण बोरकुंड ते तरवाडे हे 150 लाख रुपयाचं काम मंजूर केलेलं होतं, त्याचं भूमिपूजन समारंभ आता संपन्न झालेला आहे। याच टप्प्यातलं पुढचं काम बाबा आपण 3 कोटी रुपये मंजूर केले आहेत। आता त्या 3 कोटी रुपयाची निविदा प्रक्रिया स्तरावर ते काम आहे, म्हणजे साधारण बोरकुंड ते तरवाडे हा 6-6.5 किलोमीटरचा रस्ता फक्त बोरी नदीवरची एक तळफरशी वजा पूल स्वतः पूर्ण झालेला असेल मार्च अखेर किंवा जसे एप्रिल महिन्यापर्यंत। आपण विविध योजनांचा आधार घेत शासनाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने आणि त्यांच्याकडे पाठपुरावा केल्याने कोट्यवधीची कामं या परिसरात आपण करू शकतो आहोत, याचा आम्हाला सर्वांना अभिमान असला पाहिजे। एका जिल्हा परिषद गटामध्ये, एका दुसऱ्या जिल्हा परिषद गटामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात काम मंजूर होणं ही सोपी बाब नसते, पण आपला संपर्क, आपण लोकप्रतिनिधींमध्ये मांडलेल्या आपल्या समस्या, त्यांचं प्रॉपर पद्धतीने पाठपुरावा, याचा परिपाक म्हणून एवढे आपल्याकडे रस्ते मंजूर आहेत। आज आपल्याकडे जिल्हा परिषदच्या अखत्यारीतील देखील रस्ते आपण पूर्ण करायला घेतलेले आहेत। बाबासाहेब, येणाऱ्या काळामध्ये आमच्या 2 जिल्हा परिषद गटांमध्ये प्रामुख्याने बोरकुंड गटातले सगळे रस्ते आपण जिल्हा परिषदचे रस्ते देखील बजेटमध्ये टाकून घेतलेले आहेत आणि रतनपुरा गटातले काही रस्ते जे राहिले आहेत ते आता फेब्रुवारीचा म्हणजे ह्याच महिना अखेरच्या बजेटमध्ये आम्ही प्रस्तावित करायला घेतले आहेत
यासाठी तुमची शिफारस लागेल, हे तुम्हाला आत्ताच आमची विनंती आहे. एक आपल्याला शिफारस करायला लागेल शासनाकडे, आपण उठाठेव करून ते काम परत मंजूर करून घेऊ. त्यातला एक मोठा टप्पा असा होता की बोरकुंड NH 211 विंचूर बोरकुंड झोरगे हा रस्ता म्हणजे NH 211 ते NH 3 या 2 महामार्गाने जोडणारा रस्ता आपण पहिल्याने जिल्हा परिषद तळाकडनं काढून PWD कडे वर्ग केलेला आहे. त्याच्यावरती आपण आपले माननीय मंत्री दादाजी भुसे साहेब यांच्या माध्यमातून 10 कोटी रुपये अलीकडेच मंजूर केले आहेत. ते काम चालू आहे. त्याच्यानंतर मंजुळताई गावड्यांच्या माध्यमातून आपण 3 कोटी मंजूर केले, ते पण देखील काम चालू आहे. आणि आता पुढच्या टप्प्यात आपण खासदार साहेबांच्या माध्यमातून विंचूर पासून तर बोरकुंड पर्यंतचा जो 3-7 किलोमीटर रस्ता आहे, प्रलंबित रस्ता आहे, तेवढी एकच लांबी राहिली बाबा आता की आपण जोडलेला सगळं जोडले जाणार आहोत. साधारणतः 5 कोटी रुपयाचं काम असणार आहे. एवढ्यासाठी आपल्याला आता आपल्या माध्यमातून प्रयत्न करायला लागतील. आणि मला शाश्वती आहे की तुम्ही जर ते मनावर घेतलं तर काम 100% मागे लावून देईल. म्हणजे फार मोठा दळणवळणाचा हा मार्ग शॉर्टकट तयार होणार आहे. आणि याच्यामुळे बोरकुंडची बाजारपेठ पुन्हा आणखी एकदा बहरात येईल अशी आम्हाला सगळ्यांना शाश्वती आहे. काँक्रिटीकरण करणे, जगतजननी माता मंदिर ते सावता महाराज मंदिर कार्यालय रस्ता काँक्रिटीकरण करणे, गावातले काही रस्त्यांचे काम आपण त्यात रस्ते केले ते देखील आता प्रगतीत आहेत आणि मार्च किंवा एप्रिल आठवड्यात ते देखील काम पूर्ण होतील. हे झालं मूलभूत सुविधांचा विषय. पण त्यासोबत शासनाच्या विविध योजना आपल्या घराघरात पोहोचवणे, लाभार्थ्यांपर्यंत त्याचा उपयोग कसा करून घेता येईल किंवा त्या पोहोचवत्या कशा येईल याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील आहोत. येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपले माननीय खासदार आणि इतर पदाधिकारी यांच्या माध्यमातून आपण विकासाची ही गौरव अशी चालू होणार आहोत. आपला उर्वरित जे विषय आहेत ते सगळे आपण क्रमाक्रमाने मागे लावू याची मला शाश्वती आहे. सिंचनाच्या बाबतीत सुलवाडे ग्रामपंचायतचे काम 100% पूर्ण होईल अशी आपल्याला शाश्वती आहे. याच्यातलं सगळ्यात टेल एंडला शेवटच्या भागात कानोलीचा हा मोठा प्रोजेक्ट आहे, तिथं आपलं पाणी येणार आहे आणि त्याच्यामुळे आपला सगळा जो परिसर आहे लांब क्षेत्रात येणारा हा निश्चितच सुफलाम होईल अशी आपण आशा बाळगूया. आणि कोणी किती म्हटलं कधी होईल, कसं होईल, पाणी का नाही, या शंका उपस्थित करणाऱ्या लोकांना तोंड आपण जागोजागी बंद केली पाहिजेत. एवढा मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प पंतप्रधानांच्या खास मेहरबानीने त्यांच्या PM ऑफिसवरूनच त्यांना निधी उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे तो 100% पूर्ण होणार. त्यासोबत छोटी मोठी सिंचनाची कामं आहेत बाबा ते आम्ही जिल्हा परिषदच्या किंवा मृतसंधारण खात्याच्या मार्गी लावलेली आहे. पण अजून काही बंधाऱ्यांची आम्हाला गरज आहे. ती एक जलसंधारण खात्याकडे आपली एक यादी प्रलंबित आहे. तुम्ही जलसंधारण खात्याचे मंत्री आहेत नामदार संजयजी राठोड साहेब, यांच्याकडे आपण एकदा जॉईंटली जाऊया. आपण थोडीशी शिफारस केली तर कावेरी नदीवरचे 2 आणि बोरी नदीवरचे 2 केटीवेर आहेत. अंतिम टप्प्यात आहे. अगदी शेवटचा बूस्ट त्याला तुम्हाला द्यायचा आहे, धक्का द्यायचा आहे. मग ते जर झालं तर साधारणतः 9 कोटीची कामं आमचे जी आहेत मागे लागले तर आपला सिंचनाचा मुख्य प्रश्न जो आहे तो मागे लागून जाईल. आणि छोटे छोटे काही बंधारे प्रस्तावित आहेत ते DPDC आम्ही टाकलेले आहेत. यावर्षी त्यांना तरतूद झाली नाही, पण या 24-25 आराखड्यात जर ते झालं तर मग आम्ही तुमच्याकडे एक मूलभूत सुविधांचा रस्त्यांचा प्रश्न निकाली निघून गेलेला आहे. सिंचनाचा प्रश्न निकाल निघाला तर आमची कुठली तक्रार किंवा मागणी राहणार नाही. येणाऱ्या काळात त्यांना काही म्हटले मगाशी जुळवण्याला की समस्या संपत नाही, त्या चालू असतात. पण तरी बहुतांश काळ मागे लागल्यामुळे आमचा रेटा तुमच्यामुळे कमी असेल, म्हणजे जेणेकरून आपल्या दुसरीकडे लक्ष देता येईल. रतनपुरा गटातली बरेच कामं आपण मागे लावलेली आहेत. आपल्या माध्यमातून काही कामं मागे लावलेली आहेत. येणाऱ्या काळात एवढीच कामं देखील प्रभाग राहावा तुमच्या मागे फॉलो घेतात आहे. सर्वांना शाश्वत देतो की खऱ्या अर्थाने पूर्ण विकास जो आपल्याला करून घ्यायचा आहे त्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या सहमतीने आपण भारतीय जनता पार्टीचा मार्ग स्वीकारला आहे. आणि आपल्याला सगळ्याच नेत्यांनी अगदी तालुका स्तरापासून तर राज्य स्तरापर्यंत सगळ्याच नेत्यांनी वरिष्ठांनी आशीर्वाद दिलेले आहेत. आपल्याला शब्द देखील दिलेला आहे की आपले कामं कुठे आणणार नाहीत. तर त्याचाच आपण मागे लागून सगळ्यांच्या प्रयत्नाने येणाऱ्या काळात ते विषय
सगळं अनुष्ठित भरून घेण्याचा आपला प्रयत्न असेल. पुन्हा एकदा सर्व उपस्थित विकास कामांच्या उद्घाटनासाठी जमलेलो आहोत. ज्यांच्या प्रमुख उपस्थितीत हे उद्घाटन होत आहे ते लोकप्रिय जिल्हाध्यक्ष आदरणीय बबनरावजी चौधरी आणि आपल्या बोरकुंडचे भूमिपुत्र आणि त्यांच्या जिल्हा परिषद गटात जास्तीत जास्त कामं मंजूर करून आणलेत असे तुमचे आमचे सगळ्यांचे आवडते बाळासाहेब बदाने. बाळासाहेब बदानेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे मार्गदर्शक आदरणीय आबासाहेब प्रभाकर पाटील, उत्कर्ष भैया रवंदाळे, सरपंच रावसाहेब पाटील, उपसभापती देवेंद्र माळी, शिरूर परिसरातील तरुण तडफदार जिल्हा परिषदचे सदस्य आशुतोष पाटील, त्याचप्रमाणे कुसंब्या गटाचे आदरणीय संग्राम आबा पाटील, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब देसले, बबलू शेख, जिल्हा तालुका अध्यक्ष भैया पाटील खोरदड, रितेश परदेशी दुसरे अध्यक्ष श्याम बगुदर, जितेंद्र जैन, सन्माननीय व्यासपीठ बसून ऐकणाऱ्या माता भगिनींनो, आज बोरकुंड ते तरवाडे 1.5 कोटीच्या रस्त्याचं भूमिपूजन झालेलं आहे. आज दिवसभरात मी आणि बाळासाहेब आमच्या दोघांच्या प्रयत्नाने जुनोने इंद्रून रस्ता, 1 कोटी ओरपाडा मांडा रस्ता, 75 लाख कुळते नंदाने, 75 लाख बोरकुंड तरवाडे, 1.5 कोटी तरवाडे लोंढरे, 1.5 कोटी या विविध कामांचं भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे. एखाद्या जिल्हा परिषद सदस्याने किती कामं करावी याचा रेकॉर्ड कदाचित बाळासाहेब तुमच्या नावी लागेल. आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तुम्ही मला 2दा खासदार म्हणून निवडून दिलेले आणि म्हणून मी ठरवलं की तुमच्या ऋणातनं उतराई व्हायचं असेल तर माझा जो मतदारसंघ हा शेतकऱ्यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघाचा आत्मा शेतकरी आहे आणि शेतकऱ्याला सगळ्यात जास्त काही पाहिजे असेल तर त्याच्या शेताला पाणी. आणि म्हणून ठरवलं की जेवढेही सिंचनाचे प्रश्न ते प्रामुख्याने सोडवेन. सिंचनाबरोबर रस्त्यांचं जाळं, राष्ट्रीय महामार्गांचं जाळं, रेल्वे असे अनेक विषय हाती घेतलेलेच आहेत. पण माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं सिंचनाचं. आपल्याला माहिती असेल सुलवाडे जामसर कानोली लिफ्ट इरिगेशन योजना गेल्या 20 वर्षापासून प्रलंबित होती, 20-25 वर्षापासून. आणि या 20-25 वर्षात कोणीही नवा पैसा आणू शकले नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या परवानगी मिळाल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी अपेक्षा केली की तुम्ही खासदार म्हणून मंत्रीपद झालेला आहे तर तुम्ही केंद्रातनं पैसा आणा. 2,500 कोटी रुपये आणायचे होते. आणि मी सातत्याने मोदी साहेबांकडे प्रयत्न केला आणि मला 2,500 कोटी रुपये प्रधानमंत्री कार्यालयात म्हणजे पीएमओ आणि त्याच्या माध्यमातून धुळे तालुक्यातील 100 गावांत, शिंदखेडा तालुक्यातील 100 गावांच्या सिंचनाच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. आणि बोरकुंड आणि रतनपुरा हे दोन्ही गावं या स्कीम मध्ये आहेत. त्यामुळे तुमचं अभिनंदन. तापी नदीवर युतीच्या काळात बॅरेजेस बांधले गेले होते, त्याच्यामुळे पाणी प्रचंड अडलेलं आहे. तापी नदी बघितली का शिरपूरजवळ? आणि या विचारातून माननीय नरेंद्र मोदींनी जल जीवन मिशनच्या माध्यमातून पाणी पुरवठ्याच्या योजना या संपूर्ण देशभर अंमलात आणलेल्या आहेत. आणि त्याच पद्धतीने रस्त्यांचे उद्घाटन या संपूर्ण सुरुवात झालेली आहे. माझ्या बांधवांनो, आपण दैनंदिन जीवनात एक प्रवास करत असतो इकडून तिकडे. एक गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने जाणवली असेल. तुम्ही ज्या भागात जाल, ज्या परिसरात जाल, त्या परिसरात रस्त्यांची कामं चालू आहेत की नाही. तुम्ही कथावी जा, कोणत्याही दिशेला जा,
रस्त्याला कामे चालू आहे. कोठे ना कोठे कोणती तरी गल्लीमा कोणती तरी रस्तामा खडी पडेल शे का नाही खरं सांगा. संपूर्ण विकास हा गेल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि डॉक्टर खासदार सुभाषबाबा भामरे आणि नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून हा गावोगावी विकास पोहोचतो आहे. एक 10 वर्षात जर भारतीय जनता पार्टी जर एवढा विकास करू शकते तर 60 वर्षात एक काँग्रेसच्या राजवटीला विकास का नाही करता आला, हा खरा प्रश्न विचारण्याची गरज आहे माझ्या बाळांनो. एक बाळासाहेब बदाने या राजकारणात सक्रिय व्हायला एक फक्त 5 वर्षाचा कालावधी झालेला आहे. एक 2.5 वर्षाच्या बोरकुंच्या लोकनियुक्त सरपंच आणि एक जिल्हा परिषदचे 4 वर्षापासूनचे सदस्य आहे. जर बाळासाहेब बदाने आपल्या बोरकुंड गटाचंच नव्हे तर बोरी परिसराचा विकासाच्या माध्यमातून जर चेहरा मोहरा बदलू शकतात, एक 5 वर्षात जर विकास करू शकतात, तर माझ्या या ठिकाणच्या स्थानिक आमदारांना आणि 60 वर्षापासून सत्तेत असलेल्या पुढाऱ्यांना प्रश्न विचारू इच्छितो की 60 वर्षात तुम्हाला का जमलेलं नाहीये. हा खरा प्रश्न एक सामान्य माणसाला या ठिकाणी पडतोय माझ्या बांधवांना. एक बाळासाहेब बदानेच्या माध्यमातून एक भारतीय जनता पार्टीला एक चांगल्या प्रकारची ऊर्जा आणि ताकद या ठिकाणी मिळालेली आहे आणि एक असा विजन असलेला दूरदृष्टी असलेला नेता हे खऱ्या अर्थाने या परिसराचं आणि तालुक्याचं मी भाग्य समजतो. तसेच जर बाळासाहेब बदाने फक्त बोरकुंडगडाचे सदस्य आहेत तर एखादा सदस्य फक्त बोरकुंडगडाचा विकास करू शकतो, पण बाळासाहेबांचं लक्ष बोरी परिसरातच नव्हे तर बाळासाहेबांचे विकासाचे कामं हे संपूर्ण तालुक्यात कापंडा परिसर असेल, कुसुंब परिसरात असेल, संपूर्ण धुळे तालुक्यात बाळासाहेबांच्या माध्यमातून विकासाचा रथ हा पुढे चालू आहे. 5 वर्षात खऱ्या अर्थाने विकास काय असतो आणि अनुशेष ज्या 60 वर्षापासूनचा अनुशेष बाळासाहेबांच्या माध्यमातून भरून निघतोय. म्हणून एकच सांगतो, येणारा काळ हा भारतीय जनता पार्टीचा काळ आहे. दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि ही सत्ता 25 वर्ष तुमच्या आशीर्वादाने राहणार आहे. माननीय नरेंद्र मोदींसारखा कणखर मर्द पंतप्रधान या देशाला पहिल्यांदा मिळालेला आहे. 24 तासातून 18 तास काम करणारा प्रधानमंत्री हा देशाला पहिल्यांदा मिळाला आहे आणि हा देश अनुभवतोय. सबका साथ सबका विकास या संपूर्ण देशभर साजरा केला असं म्हणवलं असतं, पण नरेंद्र मोदी एक 10 वाजता आईची प्रेत यात्रा आवरून दुपारी एक रेल्वेच्या उद्घाटना प्रसंगी कामाला गेलं. हे असा प्रधानमंत्री असा राजा मिळणं हे खऱ्या अर्थाने देशाचं आणि देशातील जनतेचं एक भाग्य आहे माझ्या बाजूला. देशाचा विकास होत राहील, पण आपल्या तालुक्याचा आणि आपल्या परिसराचा विकास होण्यासाठी बाळासाहेबांच्या देखील भविष्यात आपल्याला चांगल्या प्रकारची मदत होणार आहे. आणि खासदार आपले फक्त एक आहे, थोडी अपूर्णता अशी आहे की पंचायत समिती भारतीय जनता पार्टीचे, जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीचे, खासदार भाजपचा आहे, राज्यात सरकार भाजपचं आहे, केंद्रात सरकार भाजपचं आहे. फक्त एक अपूर्णता आहे की आमदार हा भारतीय जनता पार्टीचा नाही आहे, म्हणून विकासापासून काही प्रमाणात एक अपूर्णता आहे. येणाऱ्या काळात हा भारतीय जनता पार्टीचा आमदार आपल्याला प्रचंड मताने निवडून द्यायचा आहे. एवढी त्या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण भागात अचानक त्यांचं काम असल्यामुळे गेले, तर आता साहेबांचा सत्कार हरिभक्त पाडा मित्र मंडळ साहेबांचे एक करते. आणि भरून बाकी करून प्रचार आम्ही करतो. दादा 20,000 रुपये खर्च करून गाडीचे भाडे करून काही पाय करून भारतीय जनता पार्टीचा जय श्रीराम. आता आणि तुम्ही आमच्या गावाला रत्न सापडले, माझ्यामध्ये दौलताबादचा किल्ला पण सापडला. हे आम्हाला फार मोठं कौतुक आहे आणि आमच्या गावावर खूप ध्यान आहे. या साहेबांनी खूप सहकार्य केलंय, आम्हाला खूप कौतुक आहे. यांच्याशिवाय आम्हाला काही दिसत नाही, कोणताच साहेब दिसत नाही.
एक फोन घ्या. मला तिथं मी लय जीव लावलाय माणसांनी. या रस्त्याचं आंदोलन करून आपल्यातून त्यांच्या काही वस्तू कार्यक्रमामुळे गेलेले आपले खासदार माननीय डॉक्टर सुभाष भार्गव साहेब, आमचे राष्ट्रपती सहकारी सदस्य महाराष्ट्र प्रभागरावा, भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष वाटसाहेब असले, त्यांच्या समितीचे उपसभापती देवेंद्रजी नाईक, माजी सरपंच दादा, सरपंच गंगुबाई, पंचायत समितीचे माजी सभापती नारायणदादा माई, आमचे महाराष्ट्र डॉक्टर कापू गुराणे, इथले राहुल दादरीचे सरपंच राहुलदादा, दादरचे सरपंच मुलादादा, माझ्याबरोबर बेड्याचे सरपंच राजू पाटील, गोरगावचे गोविंदराव पाटील आणि आसपासच्या भागातले पदाधिकारी, गावातले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ, पंचायतीचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या संपर्क अनुभव, सर्व सन्मान्य सदस्य आणि मित्रांनो, कोणते ते नंदाळे हा फार उपेक्षित रस्ता आहे. तिथं लावून आपले धंदे रस्ते आणि धंदे बांधलेले असतात. त्यांना जाण्यासाठी पहिल्याने मुळाची प्रसिद्धी होती ती देखील मागच्या पावसात होऊन गेलेली, परंतु तातडीने त्याचं काम कुठलाही निधीमधून नसताना मी देवेंद्रजी साहेबांना सांगितलं आणि त्यांनी ते काम मागे लावलं. तात्पुरता रस्ता लगेच चालू केलेला होता आणि तेव्हाच सगळ्या धनगरवाडीच्या ग्रामस्थांच्या पाठपुराव्याने, इथल्या स्थानिकांच्या पाठपुराव्याने सात त्या रस्त्याचं काम मागे लावा काही करून असा सततचा पाठपुरावा असल्यामुळे 75 लाख रुपयाचं काम आज प्रत्यक्षात चालू झालेलं आहे आणि येत्या 2 महिन्याचं काम पूर्ण होऊन जाईल. त्याच पद्धतीने त्याचं उर्वरित काम जानेवारीपासून ते वर्षापर्यंतचं जे काम आहे ते येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात म्हणजे ह्याच महिन्याच्या किंवा पुढच्या महिन्याच्या बजेटमध्ये आमचं मंजूर करून घ्यायचं प्रावधान आहे. याच पद्धतीने गावांतर्गत आपण मागे एक कार्यक्रम सर्वांनी करायला घेतला होता. 90 काळ या शासनाच्या योजनेअंतर्गत गावांतर्गत काँग्रेसची तयार करणे, जलसुविधा अंतर्गत काँग्रेसची तयार करणे, गहू खरेदी अंतर्गत मराठी शाळेवर जाणारे रस्ता तयार करणे. आता नुकतंच मराठी शाळेचं आपण जिल्हापरिषद मराठी शाळेचं 20 लाख रुपयाचं काम होतं. केंद्राचा निधी त्याला बरोबर आहे, त्याला आपण शाळा प्रस्तुत करतो पहिल्याने आणि त्यानंतर त्या शाळांची छाननी करून ते काम बंद होतं. केंद्राचा निधी असला तरी तो जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्याच्या नावाचं पुढे शिफारस केली जाते. तर ते देखील एक काम आहे. 28 लाख रुपयाचं काम आहे. त्याची निवड आधी काम प्रत्यक्षात कारवाई झाली असतील, काम चालू होते. याच पद्धतीने इतर देखील काही कामं आहेत त्या शासनाकडून गावाबद्दल पण पूर्ण झालेलं असतं झालं. तर अशा पद्धतीने विविध विकास कामं जी माझ्यापर्यंत सुचवली गेली, माझ्यापर्यंत आली, किंवा मी आता वैयक्तिक सही करायला लागण्याचा आमचा जिल्हा परिषद असो, राज्य शासन असो किंवा कुठल्याही योजना असो, या माध्यमातून आम्ही योग्य प्रकारे काम पूर्ण करण्याचा आमचा मानसाहेब प्रयत्न आहे. येणाऱ्या काळात देखील उर्वरित जे काम आहेत आपली मूलभूत समस्यांची काम आली असून इथे एक मोठा विषय होता आपल्या व्यवसायात सुद्धा काम करणार होता. बरेच विषय असून तो विषय प्रगत होता, तो देखील आपण लावला आहे. शौचालय आता बाबासाहेबांनी पर्यटन असतील किंवा त्यांच्या शेतनिधी असेल, म्हणजे आम्ही इव्हन आमचा निधी नाही तर जिल्ह्याभरातल्या इतर पदाधिकाऱ्यांचा मंजुरी निधी असतो तो आपल्या उपसभापतींनी त्यांच्या प्रयत्नाने इतर पंचायत सदस्यांचा निधी आपल्याला व्यवस्था केला आहे आणि त्यामधून होकार असेल होत असेल किंवा इतर कुठे गाव असेल इथं कामं मागे लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपला देखील मिळून आपला जो बॅकवर्ड आहे मनुष्य साहित्य भरून करण्याचा आमचा प्रयत्न असतो. आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करण्याचा जो विषय आहे तो तिथल्या सर्वांच्या सहमतीने आशीर्वादाने घेतलेला आहे. सर्वांना मोठा निर्णय आहे, हा विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे
जी विकास कामं रखडलेली आहेत किंवा जे राहतील समजा होत असतील ही सगळी कामं भविष्यात आपण मागे मी तुम्हाला शास्त्र देतो. पुन्हा सर्व गावकऱ्यांचं तब्बल 3 तास होऊन झाला ते देखील आपल्याला मोठ्या संख्येत उपस्थित राहिला. तुमचं मानावर तेवढं आभार धन्यवाद तुम्हा सगळ्यांना. आणि अरुणदादा विशेष करून माणसं तसं आपली इथं सहकारी काही सहकार्यांनी आवडीचे कसं राहिलं पाहिजे. ज्यावेळी विकास काम आलेला आहे त्या पद्धतीने कुठल्याही मनात शंका कुशंका न ठेवता सर्व गावकऱ्यांनी अगदी सर्व गावकऱ्यांनी अशा कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावं अशी याच्यामध्ये आमची तुम्हाला सगळ्यांना विनंती असेल. आमची अपेक्षा आहे तुम्ही सांगायचं आम्ही करायचं. आम्ही जेव्हा करायचं तेव्हा सगळ्यांनी हाताने पुढे येऊन काम करून घ्यावं अशी आमची अपेक्षा आहे. ज्या ठिकाणी आपण उभे आहोत राम मंदिराचं अर्धवट करलेलं काम आहे. यासाठी मी स्थानिक आमची कोणती मित्रांना बोललो की मटेरियल टाकून देतो तुम्ही स्थानिक बाजूला काम करून घ्या. त्याचं विटकाम आणि मंदिर बंद होऊन जाईल आणि सुरक्षित जाईल. याचं काम पण आपण इंजिनियर झाल्या परिषदेच्या माध्यमातून हाती घेतलेलं आहे. ते आता तुम्ही सगळ्यांनी पुढे पूर्ण करून घ्यावं